नमस्कार, माझे नाव सान्वी प्रवीण जने. मी इथे 8वीत शिकते. आज मी तुम्हाला विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाबद्दल सांगणार आहे. नेमज सीने परत मातृभूमीला हे हृदयस्पर्शी अजरामर गीत लिहिणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ज्यांचं नाव ऐकताच अंगात स्फुरण चढते व का ओ हिंदू राष्ट्रवादाला, विज्ञानिष्ठ वास्तव्यधाला नमन करण्यासाठी आपले हृदय आपोआप नतमस्तक होते. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यात भुगुर या गावी झाला. लहानपणापासूनच विनायक तल्लख बुद्धीचे व प्रतिभाशाली होते. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरवल्यावर बाबाराव सावरकर, थोरले भाऊ व बहिणी येसूबाईंनी त्यांचा सांभाळ केला. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्याची स्तोत्रे व स्वदेशीचे फटके या काव्यांची रचना केली. विवाहानंतर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यावरही त्यांची मातृभूमीबद्दल ओढ तेवढीच होती. आपला जन्म सशस्त्र स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झाला आहे, त्यांचा याच्यावर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच काय तर देहाकडून देवाकडे जाताना म्हणजे देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो. ते पांग फेडण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणारे क्रांतिकारी म्हणजेच विनायक दामोदर सावरकर. बाबाराव सावरकरांना राजद्रोहाच्या कलमाखाली अटक झाल्यावर अभिनव भारत संघटनेतील कार्यकर्त्यांचे रक्त खवळले. सावरकरांचे आद्य शिष्य मदनलाल धिंगरा याने कर्जन व्हॅलीला यम सदनी पाठवले, तर अनंत कान्हेरे याने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. यानंतर संपूर्ण घटनेचे सूत्रधार म्हणून विनायक दामोदर सावरकर यांना इंग्रज सरकारने इंग्लंडमध्ये अटक केली. प्रखर राष्ट्रप्रेमी, कणखर मुत्सदी वीर सावरकरांना इंग्रज सरकारने इंग्लंडमध्ये 2 काळ्या पाण्याची अर्थात 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. शिक्षेच्या मरणी यातना सोसून देखील हा स्वातंत्र्य सूर्य मावळला नाही, तर त्या तेजाने अजून प्रखर झाला. माझी काळ्या पाण्याची शिक्षा, माझी खोल सागरात घेतलेली उडी लोक विसरले तरी चालेल, परंतु माझे हिंदू राष्ट्रवादी विचार लोकांनी कधीच विसरू नये, असे आपल्याला विनायक दामोदर सावरकर सांगून गेलेत. तरीही काही जामिनावर सुटलेले समाजकंटक सावरकरांच्या धर्मनिष्ठेवर, त्यांच्या त्यागावर, त्यांच्या राष्ट्रप्रेमावर प्रश्नचिन्ह काढतात व आपली अल्पबुद्धी व खूप मंडूक वृत्तीचे दर्शन घडवतात. संघटित हिंदू शक्तीबद्दल मत व्यक्त करताना सावरकर म्हणाले की ज्या दिवशी संपूर्ण हिंदू समाज संघटित होईल, त्याच दिवशी धर्मनिरपेक्ष काँग्रेसवादी सुद्धा कोटावर जानवे घातल्याशिवाय राहणार नाही. त्यांची ही भविष्यवाणी आज तंतोतंत खरी ठरते. महान लक्ष्य प्राप्तीसाठी केलेले कुठलेही बलिदान व्यर्थ ठरत नाहीत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेले सामर्थ्य व स्वाभिमानाशी तडजोड अशक्य आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, त्याग, देशभक्ती, कर्तव्य, धाडस. त्याग, देशभक्ती, कर्तव्य, धाडस. मूल्य शिकवली तुम्ही नतमस्तक मी. जुळले माझे कर. गर्व आणि स्वाभिमान आहे मला. मला कळले विनायक दामोदर सावरकर. धन्यवाद. जय श्रीराम.